सुरुवातच एका मोठ्या बातमीने करतोय। धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रवेशाकरता शरद पवार उद्या अकलूजच्या दौऱ्यावर असणार आहेत। धैर्यशील मोहिते पाटलांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होतोय। अकलूजमध्ये हा प्रवेश होणार आहे। दरम्यान शरद पवार येणार असल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात येणार आहेत। शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेही येण्याची शक्यता आहे। पवार, शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील बऱ्याच वर्षांनी एकत्र येत आहेत। आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांच्याशी बोलूया। वीरेंद्र, मोठी घडामोड आहे, वेळ निश्चित झालेली होती। अकलूजमध्ये धैर्यशील जी हे प्रवेश करतील पक्षात असं ठरलं होतं। उद्या तो दिवस आहे, शरद पवार पण असणार आहेत अकलूजमध्ये, काय सांगाल? सुवर्णा, महाराष्ट्रातील दिग्गज नेते ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे असे शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील उद्या एकत्र येत आहेत। आणि त्याच्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील त्यांचे जे माढा लोकसभा मतदारसंघामधनं ते तुतारी हाती घेत आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं ते उभे टाकतायत आणि एक वेगळं परत राजकारण घडतं आहे। जे 5 वर्षापूर्वी मोहिते पाटील भाजपमध्ये ज्यांनी प्रवेश केला होता आणि तिथून जो प्रवास झालाय राजकीय, तो परत ते एक सर्कल वर्तुळ पूर्ण झालेला आहे। आणि उद्याची भेट जी असणार आहे ती सकाळी 10:30 ते 1च्या दरम्यान असणार आहे। दिग्गज नेते शिवरत्न बंगल्यावर असणार आहेत। सोलापूरचा केंद्रबिंदू आतापर्यंत जे होतं शिवरत्न बंगला, जिथून राजकारण सुरू असायचं, कायम घडायचे, तिथं सगळे एकत्र असणार आहेत। आणि माढा लोकसभा मतदारसंघाचं जे नॉमिनेशन आहे धैर्यशील मोहिते पाटील, ते 16 तारखेला अर्ज भरणार आहेत आणि उद्या त्यांचा या सगळ्या दिग्गज नेत्यांसमोर प्रवेश असणार आहे। त्यामुळे राजकारणाला, पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाला कलाटी मिळणार आहे। आणि हे जे वातावरण आहे, ही जी घटना आहे, ह्याचा दूरगामी परिणाम होणार का पूर्ण महाराष्ट्रभरच्या राजकारणात, लोकसभा निवडणुकी आणि त्याच्यानंतर ना? नक्की वीरेंद्र, धन्यवाद। आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल। पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण कलाटणी देणारं ठरेल असं वीरेंद्र सिंह उत्पात म्हणतायत। अकलूजमध्ये उद्या हा प्रवेश होईल। पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत।